सरकारी नोकऱ्यांमध्ये भरती होत नाहीये, जे काय आहे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये होत आहे. कॉन्ट्रॅक्टमध्ये कमी पगारामध्ये तुम्हाला कोण मिळतं? परप्रांतातून आलेल्या लोकांना. त्यांना इथे काहीच करायचं नाही, कुठले टॅक्सेस भरायचे नाहीत, काही पाणीपट्टी भरायची नाही, काही भरायचं नाही. खर्च अल्प प्रमाणात असतो त्यांचा, त्यामुळे ते छोट्या पगाराच्या नोकऱ्या करू लागले. सगळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम सरकारने आणली, सगळी मला पूर्ण बोलले कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणल्यामुळे हे परप्रांतीयांचा भरणा तिथे झाला. ऑटोमॅटिकली मराठी माणूस त्या सरकारी नोकरीतून बाहेर फेकला गेला. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, ह्याला तत्कालीन राज्य सरकार आणि केंद्र सरकार, उद्धवजी पण सरकारमध्ये होते. नाही, आज तुम्ही त्यांच्या बरोबर आहात म्हणून त्यांच्या विरोधात तुम्हाला बोलण्याची नामुष्की झाली बोलायचं तुमच्या लक्षात येत नाही. मी 30 वर्षापासूनच बोलताय ना तुम्ही. तुमचा प्रश्न 30 वर्षापूर्वीचा आहे. उद्धवजी 2.5 वर्षापूर्वी होते. हो, हे प्रश्न 2.5 वर्षात निर्माण नाही झाले आहेत. त्याचा पाया 30 वर्षापूर्वी. त्यावेळी तुम्ही बोलत होता, त्यावेळी तुम्ही बोलत होता त्यांच्या विरोधात. मला दाखवा स्टेटमेंट. मी कधी फेक कधी बोलत नाही. जे वस्तुस्थिती आहे तीच आम्ही बोलतो आणि आमच्या राज ठाकरे साहेबांनी आम्हाला तेच शिकवलेलं आहे. जे योग्य आहे, खरं आहे तेच बोलायचं. उगाच विरोधाला विरोध करायचा नाही. पण धोरण काय आता काय करणार आहात? धोरण आम्ही काल, आता तुम्हाला माहिती आहे, आदित्य साहेबांनी आणि अमित साहेबांनी एक प्रेझेंटेशन दिलंय. त्याच्यामध्ये जे जे शक्य आहे, मराठी माणूस कसा टिकेल इथे, मराठी माणूस मुंबईत कसा टिकेल, त्याचं घर त्याची जागा इथे कशी टिकेल, त्याला रोजगार कसा मिळेल, या धोरणावर आम्ही काम करतो. आम्ही तसा वर्कशॉप सुद्धा त्यांनी घेतलाय. तो तुम्ही पत्रकार लोकांना ओपन होता तो. त्यामुळे उगाच काहीतरी कुठेतरी भरकटत घेऊन आत्ता काय चाललंय त्याच्यावर बोलूया आपण. घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये सहज शक्य देणं शक्य का नाही शक्य? जर तुम्ही लाडक्या बहिणींना देऊ शकता, आमच्या टॅक्स पेअर मधल्या पैशातून खिशातून आमचे ओढबडून घेता, बहिणींना तुम्ही 1500 रुपये देता आणि त्यांच्याच नवऱ्याच्या खिशातून टॅक्स मधून पैसे ओढून घेता, ही कुठली नीती आहे? हो, म्हणजे विरोधाला विरोध करू नका. ते त्यांनी करतात ते बरोबर, आम्ही करतोय ते चूक, असं नाही होऊ शकत ना. न्याय करायचा तो समान करा, समान तराजूमध्ये ठेवा आणि न्याय करा. उगाच काही बोलायचं म्हणून बोलायचा अर्थ नाहीये. आणि तुम्ही पत्रकारांना, मला कृपया विनंती आहे सगळ्या चॅनेल्स आणि न्यूजवाल्यांना, मराठी माणसांच्या पाठीमागे एक ठामपणे उभं राहा, त्यांची बाजू घेऊन उभे राहा. उगाच तुमची पत्रकारिता चालवायला आणि टीआरपी चालवण्यासाठी उगाच फेक नेरेटिव्ह. मराठी माणूस असल्याचा मला अभिमान आहे यशवंतजी, बरं का? आणि त्याच दृष्टीने मी बोलतोय. हा बोला, पटतंय तुम्हाला? मुळीच पटत नाही. आपण आम्हाला इथले भाजप असेल किंवा शिंदे गट असतील, आणि त्यांची चूक ही 100% आहेच. परंतु मागच्या 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेत तर सत्तेत होते ना. मुंबई महानगरपालिकेतले किती कॉन्ट्रॅक्ट मराठी मुलांना मिळालेत? कॉन्ट्रॅक्ट सोडावं, सब कॉन्ट्रॅक्ट किती मराठी मुलांना मिळालेले आहेत? त्या मुद्द्यावरती तुमची काय भूमिका आहे? आज तुम्ही म्हणताय की आदित्य साहेब आणि अमित साहेब एकत्र प्रेझेंटेशन करतात का? शिवसेनेमध्ये आणि मनसेमध्ये मराठी मुलांची दुसरी फळी नाहीये? तुम्हीच का प्रेझेंटेशन करणार? तुमच्याकडे दुसरा मराठी नेतृत्व नाहीये? त्यांनाच खांद्यावरती उचलायचं आणि मराठी मुलांनी काय करायचं मग? आणि तुमच्याकडे 5-5, 6-6 फ्लॅट उभा राहतात. मराठी माणसाला तुम्ही म्हणता की चाळ होती, बैठी चाळ. त्या बैठी चाळीच्या जागी चांगलं नियोजन का करता आलं नाही? मराठी माणूस का तुम्ही बाहेर पाठवला? का या दोघांच्या व्यतिरिक्त दुसरा मराठी मुलगा पुढे येत नाही? त्यांनी प्रेझेंटेशन करावं. अरे मी आलोय ना पुढे, मी आलोय ना प्रेझेंटेशन करायला. एक मिनिट, प्रेझेंटेशन करायला पर्टिक्युलर व्यक्तीच पाहिजे हे सांगणारे कोण? कोणाच्या पक्षाचा माणूस कोणी सिलेक्ट करायचा तो त्या पक्षाचा विषय आहे. उगाच काही ते बावळडासारखं बोलायचं, त्याला काय अर्थ नाहीये. काही विषय, काही संबंध नाहीये इथे, काही संबंध नाहीये. अरे तुमचं काय आहे? तुमचा तो झिपऱ्या, यांच्या तो झिपऱ्या केसाचा कोण आहे ना? तो कोण आहे? 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 तो मराठी माणसाचं चला, मी कार्यकर्ता ना. आपण ठीक आहे, पाहूया कार्यकर्त्यांना विचारू. हा, शांत व्हा. भांडणाने मुद्दा सुटणार नाही, भांडणाने मराठी माणूस वरती येणार नाही, बरोबर की नाही? एक मिनिट शांत ताई, एक मिनिट शांत. नेते मला
चर्चा पुढे न्यायची आहे, चर्चा पुढे न्यायची आहे, मला चर्चा पुढे न्यायची. मी बोलू चर्चा पुढे न्यायची, मला बोलायचं आहे. तुमची बाजू तुम्हाला मांडायची आहे. ठीक आहे. मी एक मिनिट ताई शांतता. मला असं वाटतं एक एक करून पुढल्या मुद्द्याला जायला पाहिजे. मी आता वेळ घेतोय मुंबईतली आरोग्य व्यवस्था. मी मुद्द्यावर येतोय. यशवंतजी पुढला मुद्दा घेतोय. कोविड कालावधी आपण बघितला, आपण पाहिलं की आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत महापालिका देखील तुकडी पडली, आपली धावाधाव झाली, आपण आपली लोक गमावली. ताई भांडण नको ताई, मला पुढल्या मुद्द्याला जाऊ द्या. नाही भांडण नको. मी पुढल्या मुद्द्याला एक मिनिट. आरोग्य व्यवस्था एक मिनिट. शांतता. कार्यक्रम पुढे न्यायचा असेल त्यांना माफी मागायला. एक मिनिट, आपण बोलू त्या विषयावर. आपण बोलू त्या विषयावरती. एक मिनिट. मी हा शब्द माझ्या शोबत काढतो. एक मिनिट थांबा. एक मिनिट. कुठला मुद्दा घेतोय नेते? बोला मुद्द्याला. आरोग्य व्यवस्थेच्या विषयाला घेऊन अखिल काय धोरण आहे? मुंबईमधल्या हॉस्पिटल पुरेसे पडत नाही, सर्वसामान्य माणसाला महागड्या हॉस्पिटलमध्ये जाणं शक्य नाही. बरं, आपल्याला आता एक गोष्ट सांगतो मी. आपण आता वारंवार विचारताय की 25 वर्षात काय केलेलं आहे. तर आरोग्य व्यवस्था जर आपण पाहिलं, आरोग्य व्यवस्थेत मुंबई महानगरपालिका जे आरोग्य व्यवस्था पुरवते ना, त्याची जबाबदारी फक्त प्रायमरी सुविधा पुरवणे. त्यांची जबाबदारी फक्त प्रायमरी सुविधा पुरवणे. तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर 5 मेडिकल हॉस्पिटल तसेच मेडिकल कॉलेजेस देखील मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत बांधण्यात आलेले आहेत. कोणत्याही आपण महानगरपालिकेचं पाहिलं तर त्यांचं कुठेही मेडिकल स्वतःचं कॉलेजेस नाही आहेत. आपण आता विचारलं की 1500 रुपये देऊ शकता का? आपण आता किल्लेदारजींना विचारलं की 1500 रुपये देऊ शकतात का? 1500 रुपयाची कसे काय, त्याच्यात त्यांनी वर्कशॉपमध्ये सांगितलं. आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. जेव्हा उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेनेनी मुंबई महानगरपालिका ही जेव्हा ताब्यात आली, त्याच्या आधी 600 करोडच्या डेफिसिटमध्ये मुंबई महानगरपालिका होती आणि 22 वर्षानंतर आज 92,000 करोडच्या सरप्लसमध्ये मुंबई महानगरपालिकेला जर कोणी आणलेलं असेल ना, तर ते शिवसेनेने उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणलेली आहे. तर 92,000 करोड रुपये जे काही ठेवले होते ना, त्याच्यावरती वारंवार विरोधक प्रश्न विचारायचे की 92,000 कोटी कशाला ठेवले. ते काय ठाकरेंनी त्यांच्या स्वतःच्या फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलं नव्हतं, ते मुंबई महानगरपालिकेच्या FD मध्ये होतं. ते का होतं? त्याच्यासाठी होतं. आज जे आपल्याला कोस्टल रोड इथे दिसतंय ना, त्या कोस्टल रोडवर टोल नाहीये, पण जेव्हा राज्य सरकार एखादा रस्ता बांधतो तर तुम्हाला नाक्यावर टोल दिसतात. इकडे टोल नाहीये, तो फ्री आहे. त्याचं कारण आहे की मुंबई महानगरपालिकेच्या त्या पैशातनं ते ठेवीतनं ते झालेलं आहे. बरोबर आहे? नाही, मला संपून द्या, कारण आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलतच नाही. विषय भरकटतच चाललाय. कोण कशाबद्दल बोलतंय, काय बोलतंय. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने काय केलंय किंवा ठाकरेंनी काय केलंय हे जर तुम्हाला बघायचं तर ते डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. ठीक आहे, आज तुम्हाला तुमच्या घरात पाणी येतं ना, सगळ्यांनाच येतं, कोणत्याही पक्षाचे असो. तुमच्या घराला जेव्हा पाणी येतं ना, सगळ्यात स्वस्त आणि मस्त पाणी हे WHO रेकग्नाइज, वेगवेगळ्या यंत्रणेने रेकग्नाइज केलेलं आहे. इतकं स्वच्छ पाणी जगात कुठेही नाही. मी चॅलेंज करतो, त्यांनी आता ऑन रेकॉर्ड दाखवावं असेल तर. आणि जर आपण पाईपलाईन मोजलं ना किलोमीटर मध्ये, मुंबई ते लंडन पर्यंत इतक्या किलोमीटरचे पाईपलाईन आहेत. बरोबर? जगातलं देशातलं सगळ्यात पहिलं कांदळवन उद्यान मॅनग्रोव्ह पार्क हे आदित्य ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतनं कुठे झालंय? 11 हेक्टरचं, तर ते झालंय गोराईला. जाऊन पाहू शकता. मलबार हिल ट्री टॉप हे इंडियामध्ये सगळ्यात पहिलं अशा प्रकारचं ट्री टॉप जर कुठे. आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्यावर विरोधक बोंबलायचे ना, पेंग्विन. आज त्या पेंग्विनमुळे आठवड्यातलं सगळ्यात जास्ती रेव्हेन्यू जर जमा होतं ना मुंबई महानगरपालिकेत, तर त्या पेंग्विनमुळे होता. आणि त्या पेंग्विनवर ज्याच्यावर आमच्यावर टीका करायचे ना, आम्हाला अभिमान आहे त्या पेंग्विनवर. कोणी केली टीका विरोधक करायचे ना, सगळेच विरोधक. हे पण करायचं. भारतीय जनता पक्षाचे हे पण करायचं. नाही, तुम्ही नाही केली. यांनी नाही केले. चिता आणणारे करायचे. आता त्यांचे चिते कुठे आहेत? त्यांनी त्यांचे चिते दाखवावे आता. बरं आम्ही बेसिकली